नमस्कार. NDTV मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये बाप्पाच्या दर्शनाला पोहोचलेत श्री सिद्धेश कदम. वेगळी ओळख देण्याची गरज नाहीये, कारण गणपतीच्या दिवसांमध्ये ज्या मंडळाकडनं तुम्हाला वारंवार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन केलं जातं, त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत. आपलं खूप खूप स्वागत NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून कदम हे नाव महाराष्ट्रात बरंच चर्चेत आहे. त्यामध्ये सिद्धेश कदम हे नाव फार तर कमी ऐकू येतं. पण काय तुमचं म्हणणं आहे एकूण जे महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या राजकीय प्रतिक्रिया येतात विशेषतः रत्नागिरीतून? मला असं वाटतं की आपल्या बाप्पासमोर सगळे विघ्न दूर करणं, त्याच्यामध्ये प्रदूषण असो, ते हवेतलं प्रदूषण असो किंवा मग राजकारणातलं प्रदूषण असो, हे कसं दूर झालं पाहिजे त्यासाठी बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर नक्कीच बाप्पा हे सगळे प्रदूषण दूर करतील आणि राजकारण होत राहतं. आज काही युवराज पण राजकारण करतात, पण त्या युवराजांसोबत आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. पण आम्हाला काम करायचं आहे. आज जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते काम करतात. त्यांनी आम्हाला एक सांगितलं आहे, आपण उत्तर फक्त कामातून द्यायचं. म्हणून त्यांनी जेव्हा माझ्याकडे जबाबदारी दिली, मी सुद्धा माझं उत्तर नक्की कामातूनच देणार आहे. बाकी इतर कोणाला उत्तर द्यायची गरज नाही आहे. बरं, आपले भाऊ तर राजकारणात सक्रिय झालेले आहेत. बाप्पाकडे काय मागणं आहे? तुमच्या काय अपेक्षा आहेत राजकारणामध्ये पुढे येण्याच्या? जसं वडिलांचा वारसा गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये असो, तसाच योगेशचा सुद्धा एक दापोली मतदारसंघापुरता मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक युवा म्हणून तो नक्कीच त्याचं नाव गुंतवून दाखवेल असं बाप्पाकडे मी प्रार्थना करतो. आणि नक्कीच एक सपोर्ट म्हणून मी नक्कीच मोठा भाऊ म्हणून नक्कीच त्याच्या पाठीशी नेहमी आहे. अडचणी आहेत, विघ्न आहेत मतदारसंघात दादाच्या? नाही, जसं मी म्हणालो की काम करत राहायचं. मतदाराला हे काम महत्त्वाचं असतं. जर काम करून दाखवलं तर मतदार राजाला कळतं की कोण राजकारण करतंय आणि कोण खरं काम करणार आहे. मग त्याच्यामध्ये कौटुंबिक संबंध असतील किंवा मग इतर काही गोष्टी असतील. पण आज एक युवा राजकारणी म्हणून अनेक गोष्टी आहेत जे आजही आम्हाला शिकायला मिळतात आणि ती शिकवण घेऊन आम्ही मतदारांसमोर जातो. आणि मतदाराला जेव्हा कळतं की हा व्यक्ती, हा उमेदवार, हा आमदार हा आपला आहे, हा आपला ऐकून काम करतो, नाही की ठोकशाही करतो, नाही घराणेशाही करतो, पण आपला मतदार आहे, आपला उमेदवार आहे, म्हणून काही अडचणी वाटत नाही. 100% दापोलीकर किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार हा सुज्ज आहे. शिंदे साहेबांचं काम आणि त्या उमेदवाराचं काम हे नक्कीच आपण पाहू. कोकणमधनं तुम्हीही येता, मीही येते. बरेचशा अडचणी कोकणासमोर आहेत. एक युवा नेतृत्व म्हणून जे आपण सगळे नव्या नजरेने कोकणाकडे पाहतो, कुठल्या गोष्टी आहेत कोकणातल्या ज्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात जेणेकरून कोकणाचं सौंदर्य आणि कोकणाचा अभिमान कायम राहील असं वाटतं? कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या? आपण चांगलं उदाहरण दिलं. आपणही कोकणातले, मीही कोकणातले, पण आपण स्थायिक कुठे आहोत? आणि MMRमध्ये स्थायिक आहोत. म्हणून जेव्हा आम्ही आमचे मुख्यमंत्री असतील किंवा मग इतर देशातले जे मुख्य नेते आहेत त्यांना एकच सांगतो की त्या कोकणामध्ये कोकणातला जो युवक आहे तो तिकडेच स्थायिक झाला पाहिजे. यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून जे रोजगार असतील, रोजगार निर्मितीसाठी जर आपण कोकणामध्येच MIDC, जसं योगेशने आता मंडणगड तालुक्यामध्ये MIDC आणली, तसेच आमचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सुद्धा अनेक प्रकल्प कोकणामध्ये आणले. त्या अनुषंगाने जो कोकणातला युवक आहे तो स्थलांतरित होणार नाही, तो तिकडेच राहील. मला असं वाटतं की एक युवा म्हणून ती फार मोठी गोष्ट आहे. जसं शिंदेसाहेबांनी रोजगार निर्मिती, जसं शिंदेसाहेबांनी प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या मार्फत प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये जे पैसे टाकले, म्हणजे तिला रोजगार तर ती करतेच, पण अजून तिला जर हातभर जो मदत मिळालेला आहे, तशीच हातभर मदत ही जर कोकणातल्या युवकाला तिकडेच त्याला जर रोजगार मिळाला, मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट आत्ताच्या घडीला काही करण्याची गरज नाही आहे. एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी आवाहन केलं जातं पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा म्हणून. सगळ्याच उत्सवांच्या बाबतीत असतं, अर्थात गणपतीसाठी नाही. कोणत्या नवीन योजना तुमच्या डोक्यामध्ये आहेत की पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि इतर सगळे सण साजरे केले जातील या अनुषंगाने? मला असं वाटतं की आपण इतरांना सूचना करण्यापेक्षा आपण स्वतः काय करतोय पर्यावरणपूरक होण्यासाठी, ते सर्वप्रथम आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. मी असेल, आपण असाल, की कोणी असू द्या, एक इंडिव्हिज्युअल लेवलला आपण काय काय गोष्टी करू शकतो पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी,
आज सण हे 100% मोठ्या उत्साहाने साजरे झालेच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. म्हणजे कुठलेही सण असू द्या, ईद असू द्या, नवरात्री असू द्या, गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, पण त्या सणाची इतरांना त्रास झाली नाही पाहिजे ह्याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि जर ते सगळ्यांनी करायला सुरुवात केली तर MPCB म्हणून आम्हाला काही करायची गरज लागणार नाही. थँक्यू व्हेरी मच. NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात, बाप्पाचं दर्शन घेतलं, बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठी राहूयात अशी प्रार्थना करूयात. पुन्हा एकदा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.